16 अध्याय झाले परमरहस्याचे। या 16 अध्यायांना माऊली म्हणतात आता ह्या 16 जीवनकळा पूर्ण प्राप्त झाल्या तुम्हाला। 16 कळ्यांनी पूर्ण जो पौर्णिमेचा चंद्र असतो, आता ही 17वी जीवनकळा म्हणजे 17वा अध्याय आहे असं माऊली फार सुंदर वर्णन करतात। 17व्या अध्यायामध्ये आपल्याला षोडश संस्कारांचं वर्णन, गोड चिंतन ऐकायचं आहे। आपण त्या अध्यायाकडे वळणारच आहोत। अध्यायाकडे वळण्याच्या पूर्वी जसे हे संस्कार मला प्राप्त झाले, मी जसा जन्माला आलो वीरशैव लिंगायत कुळामध्ये, वीरशैव लिंगायत धर्मामध्ये, हे माझं अनंत जन्मीचं सुकृत आहे, पुण्य फळाला आलं असं संतजन म्हणतात आणि फार सुंदर गोड अभंगामध्ये ते चिंतन करतात। देवे माझा जन्म सुखाचा पैकेला, देवे माझा जन्म सुखाचा पैकेला, पोटी जन्म दिधला साधूची, पोटी जन्म दिधला साधूची, बाळपणी दीक्षा लाधली गुरुची हो, बाळपणी दीक्षा लाधली गुरुची, संसाराची रुची नकडे माझ, संसाराची रुची नकडे माझा, नाही जाऊ दिले अन्य ठाई चेत, धन्य गोत विट्ट देव झाला, स्मरण भजन पूजन संतांचे, सदा कीर्तनाची प्रेम गोडी, देवे माझा जन्म सुखाचा पैकेला। आम्ही भाग्यवान आहोत। वीरशैव लिंगायत कुळामध्ये पुण्यशीळ आचारशीळ माता पित्यांच्या पोटी मला जन्म प्राप्त झाला, मी भाग्यवान आहे। देवाने माझ्यावर अनंत कोटी उपकार केले, मला अशा पुण्यवान साधुतुल्य माता पित्यांच्या पोटी जन्माला घातलं, बाळपणीच शिवदीक्षा प्राप्त झाली आणि तिथून संसाराची रुची संपली। बघा, असं गोड चिंतन आपल्याला संस्काराविषयीचं 17व्या अध्यायामध्ये ऐकायला मिळणार आहे। बघूया आपण 17व्या अध्यायाकडे वळूया। श्री गुरवे नमः। श्री परमरहस्य ग्रंथ सुंदर वीरशैव धर्माचे तत्व मंदिर, चतुर्दश भुवने आणि त्रिलोक परिकर नांदती जया माझी, की मूळ मातृका षोडश पूर्ण झाल्या येथवर विशेष, अनाक्षर मातृका सावकाश निरोपू आता। 16 मातृका 16 कळ्या मागच्या 16 अध्यायामध्ये पूर्ण झाल्या। अनेक तत्वचिंतकांनी अनेक प्रबोधनकारांनी मागच्या 16 अध्यायांवर आपलं विवेचन मांडलं, चिंतन मांडलं आणि आता ही 17वी मातृका, त्याला अनाक्षर मातृका असं माऊली म्हणतात, तिचं आपल्याला आता निरूपण ऐकायचं आहे। शिवचंद्राच्या ह्या 16 कळा, भव दुःख तप्त जीवा निवविती सकळा, ही 17वी जीवन कळा अक्षय असे निश्चय, एतीचे जे ज्ञान सर्व सुखासी असे कारण, मनोनी ठेवावे चित्त पूर्ण श्रवणाठाये, श्रवण मनन निज ध्यासे, साक्षात वस्तू भेटे विश्वासे, ना तरी व्यर्थ सायासे, कासी नवावे जीवाते, असो आता येत विशेष विस्तार, करणे न लगे मजला फार, वीर श्रोते परम चतुर
तरी सूचनार्थी बोलिलो. पुन्हा प्रश्न करी जगदंबा, सच्चिद्रूप शिवसंभा. शिवसंस्कार मूळस्तंभा पुसेल ती. संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणतात, मी जास्त विस्तार करणार नाही, कारण श्रोते खूप चतुर आहेत. माझ्या समोर ऐकणारे सुद्धा श्रोते, फेसबुक लाईव्हवर असणारे खूप चतुर आहेत. म्हणून जास्त विस्तार न करता इथे जगदंबा पुन्हा भगवान शिवप्रभूला प्रश्न करणार आहेत आणि सांगणार आहे की 16 संस्कार जे आहेत, वीरशैव लिंगायत धर्माचे काय संस्कार आहेत आणि कोणत्या संस्काराप्रमाणे जीवाचा उद्धार होऊ शकतो, याचं निरूपण मला हे भगवंता करावं, अशी माता पार्वती विनंती करते. भगवन सर्व देवेश रहस्यम परमं श्रुतम श्रोतुमि हे वीरशैव संस्कारानुक्रमण. वीरशैव संस्कारानुक्रम. माता पार्वती म्हणते, अनुक्रमे मला वीरशैव संस्कार हे भगवान शिवप्रभू आपण सांगावेत. काय आहेत वीरशैव संस्कार आणि काय रहस्य आहे ते? जन्मांते अंत्येष्टीपर्यंत वीरशैव संस्कार समस्त ऐक म्हणे विश्वस्त गिरिजादेवी शंकरासी. मूल संस्कार षोडश त्या माझी असती मुख्य दश. बघा, मुख्य संस्कार 10 आहेत आपल्या वीरशैव लिंगायतामध्ये आणि तसे एकूण संस्कार 16 आहेत. 16 संस्कारांबद्दल फार सुंदर श्लोक मन्मथ माऊलींनी या ठिकाणी आपल्या परमरहस्यामध्ये घेतलेला आहे. त्याही माझी बहुविशेष शिवदीक्षा जाणावी. एकूण संस्कार 16, पण त्या 16 संस्कारामध्ये मुख्य 10 संस्कार आहेत आणि त्या 10 मुख्य संस्कारामध्ये शिवदीक्षा हा संस्कार सर्वश्रेष्ठ आहे. जगदंबा म्हणे सदाशिवा, माझी या प्रश्नाते देवाधिदेवा अनुलक्षोनी दे आवा उपदेश मज. शृणु देवी प्रवक्ष्यामि संस्कारानानुक्रमः एतत् श्रुत्वाच कृत्वाच लभेत सा भक्तिरुत्तमः. जो उत्तम भक्त आहे, जो चिकित्सक भक्त आहे, तो या 16 संस्काराला निश्चितपणे जाणून घेईल. आणि हे देवी भगवान शिवप्रभू म्हणतात, शिव म्हणे अंबे प्रती तुझ्या प्रश्ने जडजीव उद्धरते, तेची मी तुझ प्रती सांगेन आता. गर्भाधानापासून आघवे संस्कार 16 जाणावे, सांगेन आता त्यांची नावे, त्यात मुख्य 10ची. परमरहस्यामध्ये 10 मुख्य संस्कार या सुंदर श्लोकामध्ये पुढे आलेले आहेत. गर्भाधान पुसवनम सीमंत जात कर्म च तन्नामकरणं चापि बहिर्निष्क्रमणं तथा चौलकर्म तथैवोक्तं वेदारंभो हि युक्तितः शिवदीक्षा विवाहश्च संस्कारा दश मुख्य कहा. इथे माऊली सांगतायत, गर्भाधानापासून ते विवाहापर्यंत हे 10 मुख्य संस्कार आहेत. गर्भाधान हा पहिला संस्कार, पुसवण हा दुसरा संस्कार, सीमंत हा तिसरा, जातकर्म हा चौथा, नामकरण हा 5वा, बहिर्निष्क्रमण हा 6वा, चौलकर्म किंवा त्याला चुडाकर्म असं म्हणतात हा 7वा संस्कार, वेदारंभ हा 8वा संस्कार, शिवदीक्षा हा 9वा संस्कार आणि विवाह हा 10वा संस्कार म्हणजे लग्न. 10 मुख्य संस्कार या श्लोकामध्ये आलेले आहेत. त्याही पुढे जाऊन आपल्याला एकूण 16 संस्कार जर पाहायचे असतील तर हे जे 10 झाले, त्याशिवाय अन्नप्राशन आहे, कर्णवेद आहे, वेदारंभ आपल्याकडे आहे, समावर्तन आहे, पुन्हा वानप्रस्थ आहे, संन्यास आहे आणि अंत्येष्टी आहे. म्हणजे हे 10 आणि दुसरे 6 अन्नप्राशन, कर्णवेद, समावर्तन, वानप्रस्थ, संन्यास आणि अंत्येष्टी असे 10 आणि 6 एकूण 16 संस्कार आपल्याला पाहायला मिळतात. आता एका संस्काराबद्दलचं चिंतन माऊलींनी परमरहस्यामध्ये दिलेलं आहे, पण ते अगदी तोडकं आहे, केवळ ओवीबद्ध आहे एका संस्काराचं. गर्भाधान म्हणजे ओटी भरणं, तो पहिला संस्कार जाणं. पिंड उत्पत्तीस मूळ कारण हेची असे. गर्भाधान म्हणजे ओटी भरण अशी एवढी छोटीशी व्याख्या माऊलींनी या ठिकाणी दिलेली आहे आणि अगदी अल्प एकाच ओवीमध्ये त्या श्लोकाबद्दल माऊलींनी सांगितलं आहे. त्यानंतर पुसवण संस्कार दुसरा, डोहाळे सीमंत म्हणती तिसरा. फक्त एवढंच व्याख्या आलेली आहे परमरहस्यामध्ये. पुसवण संस्कार तिसरा, डोहाळे सीमंत म्हणती तिसरा, चौथी याचा असे उजियारा जातकर्म म्हणून केवळ उल्लेख माऊलींनी परमरहस्यात केलेला आहे.
नामकरण 5वा, बहिर्निष्क्रमण 6वा, चौल कर्म म्हणती 7वा, करावा संस्कार हा. वेदारंभ 8वा संस्कार, बटुशी करणे असे अनिवार, तयाविन ज्ञान प्रसार होई केवी. 9वा संस्कार शिवदीक्षा, अत्यावश्यक असे वीरशैव पक्षा, त्याविन संतोष विरूपाक्षा न होयची सर्वथा. दीक्षा हा जाती संस्कार, वीरशैवांचा मुख्य कुलाचार, त्याविन वर्ते जो पामर भवी जाणावा तो. शिवदीक्षेची लक्षणे कथिती श्रुती आगम पुराणे, सारांशे निरोपीन तुझ कारणे, शैलात्मजे सुंदरी. असं म्हणून 19व्या ओवीपर्यंत केवळ एक चरण देऊन माऊलींनी फक्त व्याख्या दिल्यासारख्या या 16 संस्कारांबद्दल दिलेल्या आहेत. केवळ हा संस्कार पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा, हा 6वा या पद्धतीनेच परमरहस्यामध्ये आपल्याला हे चिंतन पाहायला मिळतं, ओवीबद्ध केवळ. पण आता आपल्याला हे संस्कार 16 संस्कार पुढील 3 दिवसामध्ये सविस्तरपणे पाहायचे आहेत. तर सुरुवात आपण करूया गर्भाधान संस्कारापासून. गर्भाधानाबद्दल पहा, गडगडाट आणि कडकडाट, इकडे वर्षाव होतो आहे, धुमाधार पाऊस सुरू आहे, बाहेर विजांचा कडकडाट सुरू आहे. आणि या निसर्गरम्य वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात ते सुद्धा एक प्रकारचं बीजारोपणच आहे. जशी पर्जन्य वृष्टी ही बीजारोपणाला कारण आहे, तसंच गर्भाधान म्हणजे गर्भामध्ये त्या बालकाचं स्थित होणं याला गर्भाधान असं म्हटलेलं आहे. आणि याबद्दल अनेक प्रमाण सुद्धा आपल्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रोपिले ते वरी आले, रोपिले ते वरी आले, त्याची फळ प्राप्त झाले, त्याची फळ प्राप्त झाले, कडवट आणि मधुर, कडवट आणि मधुर, बीजासारिखे अंकुर, बीजासारिखे अंकुर, रोपिले ते वरी आले. जे रोपलं तेच वर येणार आहे. म्हणजे बीजारोपण जे आहे, जे पेराल तेच उगवेल. कडू बीज असतील तर कडूच फळं येतील, गोड बीज असतील मधुर फळं येतील. कडवट आणि मधुर बीजासारिखे अंकुर, बीज तशी फळ. जे पेराल ते उगवेल, किंवा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं जगद्गुरु तुकोबारा यांनी सांगितलं. बीज जर शुद्ध असेल तर फळ गोमटी असतात. त्या पद्धतीने गर्भाधान संस्काराला अत्यंत महत्व आहे. गर्भाधान करत असताना आमच्या इकडे फार सुंदर अभंग आहे. जन्माआधी लिंग गर्भासी धारण, शिव पंचानन सखा ज्याचा, शिव पंचानन सखा ज्याचा, शिव पंचानन सखा ज्याचा. जन्माआधी लिंग गर्भासी धारण, जन्म होण्याच्या आधी गर्भाला लिंग धारण करतात. म्हणजे गर्भात सुद्धा त्या जीवावर संस्कार होऊ शकतात, याचं हे प्रमाण आहे. आणि म्हणून अलीकडचं जे शास्त्र आहे, जे विज्ञान आहे, आयुर्वेद शास्त्र आहे, त्यानुसार गर्भातही संस्कार, गर्भसंस्कार ज्याला म्हणतो आपण, आणि हे जे 16 संस्कार आहेत ना, त्यातले काही गर्भात मूल असताना करायचे आहेत, काही जन्मल्याबरोबर करायचे संस्कार आहेत. या 16 संस्कारापैकी आईच्या गर्भात असतानाच काही संस्कार होतात, जसं की गर्भाधान, पुसवन, शिमंत, हे गर्भात असतानाच बालकावर केले जातात. मग ते बालक स्त्री असो की पुरुष असो, लिंग कोणतेही असू द्या, हे 3 संस्कार आईच्या गर्भात असतानाच केले जातात. जातकर्म हा संस्कार मूल जन्मल्याबरोबर केला जातो. नामकरण हा संस्कार मुलाच्या जन्मानंतर 12व्या दिवशी केला जातो, ज्याला आपण बारसं असं म्हणतो. 12व्या दिवशी त्या मुलाचं नाव ठेवल्या जातं, मुलगा असो किंवा मुलगी असो. नामकरण संस्कार, बाळाचं नाव ठेवल्या जातं. बहिर्निष्क्रमण हा संस्कार मूल साधारणपणे 1 ते 2 महिन्याचं झाल्यानंतर केला जातो. 2 ते 3 महिन्याचं झाल्यानंतर बहिर्निष्क्रमण त्या मुलाला बाहेर नेऊन आणल्या जातं, साधारणपणे मंदिरात नेऊन आणल्या जातं. म्हणजे बाह्य जगाशी त्याचा संबंध येतो. चौल कर्म किंवा चुडाकर्म हा संस्कार, ज्याला आपण जावळ काढणे म्हणतो बालकाचे,
साधारणपणे मुलगा 3 वर्षाचा झाल्यानंतर आणि मुलगी 4 वर्षाची झाल्यानंतर तिचं चुडाकर्म केलं जातं, हे शास्त्र आहे. 3ऱ्या वर्षी मुलाचे जावळ काढले जातात आणि 4थ्या वर्षी मुलीचे जावळ काढले जातात, असं एक धर्मशास्त्र आहे. त्याला काही असा सैद्धांतिक फार मोठा आधार नाही किंवा फार मोठे त्याच्या पाठीमागे विज्ञान नाही, पण बाकीच्या संस्कारामागे मात्र विज्ञान निश्चितपणे आहे बरं का. गर्भसंस्कारामागे फार मोठं विज्ञान आहे. शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातूनच हे 16 संस्कार केले जावेत, तरच संतती चांगली होईल. फळे रसाळ गोमटी, कडवट आणि मधुर, नाही तर कडवट फळं येतील. मग ती मायबापाचाही उद्धार करू शकणार नाहीत आणि जगताचाही उद्धार करू शकणार नाही. म्हणून हे संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे. जर हे संस्कार झाले तरच ते मूल कुळाचा उद्धार करतं. किती सुंदर अभंग आहे. जगी बाप ऐसा व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. तोच बाप धन्य की ज्याची संतती मायबापाचा उद्धार करते, कुळाचा उद्धार करते. तेच माता पिता धन्य. धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे, सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. म्हणजे चुडाकर्म हे सुद्धा एक शास्त्रशुद्ध आहे. त्याच्यानंतर वेदारंभ हा संस्कार जो आहे तो मात्र मुलाला अध्ययन करण्यासाठी पाठवण्याचा आहे. वेदारंभ. त्याही पूर्वी कर्णवेध हा संस्कार आहे, कान टोचण्याचा. असं म्हणतात सोनाराने टोचलेले कान दुखत नाहीत, म्हणून टोचणारा सुद्धा शास्त्रीयच पाहिजे, टोचणारा सुद्धा चांगलाच पाहिजे, जाणकारच पाहिजे. कोणाच्याही हाताने जर कान टोचून घेतले तर त्याच्यात पू होऊ शकतो, दुःख होऊ शकतात, कान पुढे चालून दुखतील, म्हणून कोणाच्या हाताने टोचून घेऊ नका. मराठीमध्ये तशी म्हणच आहे, सोनाराने कान टोचले तर दुखत नाहीत, म्हणून टोचायला सुद्धा योग्यच लागतो. साधारण सोनार चालत नाही, तोही शास्त्रीय असला पाहिजे, त्याला माहिती असली पाहिजे, नाही तर जखमा करून ठेवतो. कर्णवेद हाही संस्कार आहे. शिवदीक्षा संस्कार वेदारंभानंतर. शिवदीक्षा संस्काराचंच पुढे परमरहस्यामध्ये वर्णन आलेले या अध्यायामध्ये. बाकी वरच्या संस्कारांचं तेवढं वर्णन आलेलं नाही. शिवदीक्षा संस्कार कसे आहेत काय नाही त्याचं म्हणजे वेदा, क्रिया, मांत्री दीक्षा आणि सविस्तर वर्णन पुढे आपल्याला निश्चितपणे पाहायचं आहे. विवाह संस्कार तर सर्वांना माहितीच आहे, त्याबद्दल काही फार मोठं सांगायची गरज पडणार नाही. त्यानंतर अन्नप्राशन हाही संस्कार तितकाच महत्वाचा आहे. एक एक संस्कार आपण बघूया. आज आपण गर्भाधानाबद्दल पुढील 10 मिनिटांमध्ये चिंतन पाहूया. साधारणपणे बीजारोपण झाल्यानंतर आता तेही होत असताना अनेक उदाहरणं आहेत. माता पिता सुचिरभूत असावेत, सुविचारी असावेत आणि अशा सुविचारी माता पित्यांच्या पोटीच सुविचारी संतती जन्माला येते. आचारशील असावेत, विचारशील असावेत, शीलवंत कुलवंत असावेत आणि संतती निर्माण करणे, प्रजा निर्माण करणे म्हणजे अगदी कुत्र्या मांजरासारखी लेकरं बाळ निर्माण करणे नव्हे. जी संतती आपला उद्धार करील, आपल्या राष्ट्राचा उद्धार करील अशी संतती निर्माण करायची आहे. पण त्याच्यासाठी किती विचार करावा लागेल, किती विचारांती निर्णय घ्यावे लागतील आणि किती सुचिरभूत असावा लागेल. जसे विचार जैसे खावे मन तैसेची होय अन्न. यथा दृष्टीस्तथा मनः यथा मनस्तथा लयः यथा लयस्तथा गतिः. या पद्धतीने खात असलेलं अन्न शुद्ध सात्विक असावं. शुद्ध सात्विक अन्न खाल्लं तरच शुद्ध सात्विक विचार तयार होतात आणि खाल्लेल्या अन्नाचं जीवरसामध्ये रूपांतर होतं. वात, पित्त आणि कफ हे जे त्रिदोष आहेत ना, हे 3 दोष अन्नातूनच निर्माण होतात. ग्रहण करत असलेलं अन्न किती चांगलं आहे, किती शुद्ध आहे, किती शरीरासाठी उपयुक्त आहे याचंही चिंतन होणं गरजेचं आहे. सेंद्रिय अन्न खाल्लं, जसं उदाहरणादाखल सांगत असतात माणसं, पूर्वीची माणसं नतमस्तक व्हायची, विनम्र व्हायची, मोठी माणसं दिसली की खाली झुकायची. आजकाल ताट आहेत माणसं. विनोदानं सांगायचं झालं तर पूर्वी माणसं जे अन्न खात होते ना, ती कणसं अशी मोठाली होती, पिवळ्याचे कणसं असतील आणि ती कणसं मोठाली असल्यामुळे, दाणेदार असल्यामुळे, वजनदार असल्यामुळं ते धाट जे रूप आहे ना, कणसा असलेलं जे धाट आहे ते असं खाली वाकायचं आणि कणीस खाली वाकायचं, म्हणून ते अन्न खाल्लेली माणसं वाकायची सगळ्यांपुढं, मोठ्यांपुढं. आता हायब्रिड आलं, हायब्रिड ताटच आहे त्याचं कणीस बघा, ते वाकत नाही, ताट आहे. आणि ही खाणारी माणसं सुद्धा तशीच ताट झाली, निगरगट्ट झाली. मायबापाचा आदर करत नाहीत, गुरुचा आदर करत नाहीत, संतांचा आदर करत नाहीत, वाडवडिलांचा आदर करत नाहीत, थोरा मोठ्यांचा आदर करत नाहीत, काहीच नाही. कारण हे काय कारण आहे? याला अन्न कारण आहे. काय खातोय आम्ही,
कसं खातोय, आणि त्यानुसार आमच्यावर संस्कार होतात, अन्नातूनही संस्कार होतात. म्हणून तसं पती पत्नी धर्मनिष्ठ असावेत, त्यांचं अन्न शुद्ध सात्विक असावं. खालेल्या अन्नाचं रूपांतर घासामध्ये होतं, त्यात लाळ मिसळते, तो घास पोटात जातो. जेव्हा पोटात जातो तेव्हा त्याच्यामध्ये काही आम्ल मिसळतात, काही रसायनं मिसळतात, आणि ती रसायनं मिसळून ते अन्न पचायला लागतं. पचलेल्या अन्नाचं रूपांतर रसात होतं. रस तयार झाल्यानंतर काही भाग त्या अन्नाचा रक्तामध्ये रूपांतरित होतो, काही भाग त्याच पचलेल्या अन्नाचा मांसामध्ये रूपांतरित होतो, काही भाग त्याच अन्नाचा पाण्यामध्ये रूपांतरित होतो. म्हणजे पाणी, रस म्हणजे अस्थि, मांस या गोष्टी बनण्यासाठी, आणि रक्त, रेत, पचलेल्या अन्नाचाच काही अस्थि मांस तयार होतात, काही हाडामध्ये मज्जातंतू तयार होतात, काही अस्थि तयार होतात, काही स्नायू तयार होतात, काही चरबीमध्ये भाग रूपांतरित होतो, उरलेला भाग रक्तामध्ये रूपांतरित होतो जे शुद्ध सात्विक असतं, आणि काही भाग रक्त, रेत याच्यामध्ये रूपांतरित होतो, काही भाग कफामध्ये रूपांतरित होतो, आणि तो मग विकारी असतो शरीराला. अन्न नाही पचलं बरोबर तर कफ निर्माण होतो, अन्न नाही पचलं बरोबर तर वात निर्माण होतो, वायू निर्माण होतो, तो वायू सगळ्या शरीरात जातो आणि व्याधी निर्माण करतो. शुद्ध सात्विक रस, त्या रसाचं रूपांतर रक्तात होतं, आणि रक्तापेक्षाही भारी जे काही धातू आहे शरीरामध्ये, सप्त धातू, त्या सप्त धातूमध्ये अस्थि, मांस, मज्जा वगैरे सप्त धातूमध्ये सर्वात महत्वाचा धातू हा रेत आहे, ज्याच्यामुळे रज निर्माण होतं, आणि स्त्री पुरुषाच्या संयोगातून त्याला आपण जारज असं म्हणतो. जरायुज, जर आणि आयुज म्हणजे जारज. अशा पद्धतीने हा पिंड तयार होतो, हा देह तयार होतो. मग बघा किती शुद्ध सात्विक अन्न त्या पती पत्नीने खावं लागेल. बरं, अन्न ग्रहण करत असताना जसे विचार असतील तसे त्या अन्नामध्ये जीवरस तयार होतात. स्वयंपाक करणाऱ्या मंडळींनी सुद्धा, म्हणून माऊलीने परमरशात ओव्या दिलेल्या आहेत, मागे आपण चिंतन पाहिलेलं आहे. स्त्रिया शुचिर्भूत असाव्या सदा, भविसंग टाळावा सर्वदा, जरी संसारी असे आपदा, आचार मार्गा सोडवणे. स्त्रिया सदैव शुचिर्भूत असाव्यात, आणि शुचिर्भूत होऊन केलेलं अन्न, शिजवलेलं अन्न ते शुद्ध सात्विक अन्न असतं. अशा शुद्ध सात्विक अन्नामधून जे काही मिळतं ते सात्विक रस तयार होतात, आणि त्या रसापासून जी प्रजा उत्पन्न होणार आहे, जो जीव निर्माण होणार आहे, तो काही भाग रज, जर आणि आयुज या रूपाने माता पित्याच्या संयोगातून त्या गर्भामध्ये संस्कारित होतो. म्हणून गर्भाधान त्याला आपण म्हणतो. आईच्या उदरामध्ये गर्भाचा अंकुर रुजणे. मग हे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं असेल तर त्याला क्रोमोझोम्स असं म्हटलेलं आहे. एक्स क्रोमोझोम्स आणि वाय क्रोमोझोम्स. स्त्री पुरुषांकडे गुणसूत्र असतात. ही गुणसूत्र कुल परंपरेने, वंश परंपरेने आमच्यामध्ये येतात. साधारणपणे पुरुषामध्ये वाय गुणसूत्र असतात, एक्स वाय गुणसूत्र असतात, आणि स्त्रीमध्ये केवळ एक्स एक्स गुणसूत्र असतात. महिलेमध्ये केवळ एक्स एक्स गुणसूत्र असतात, पुरुषामध्ये मात्र एक्स वाय गुणसूत्र असतात. मुलगा होणे किंवा मुलगी होणे हे स्त्रीच्या हातात नाही. पूर्वापार ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, एका पत्नीला मूल होत नाही, मुलगा होत नाही म्हणून दुसरी पत्नी करायची, पुन्हा दुसऱ्या पत्नीला मुलगा होत नाही म्हणून तिसरी पत्नी करायची, तिलाही मुलगा होत नाही म्हणून चौथी करायची, अशा अनिष्ट रूढी परंपरा पूर्वी होत्या. साधारणपणे त्या मातेलाच, महिलेलाच दूषण दिलं जायचं पुरुष मंडळी, कारण पुरुष प्रधान संस्कृती होती. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांची फार मोठी निर्भत्सना झाली. मनुस्मृती सारख्या ग्रंथामध्ये न स्त्री स्वातंत्र्य अर्हती अशा प्रकारचे श्लोक लिहिण्यात आले. स्त्रीला मुळी स्वातंत्र्य नाही. कौमारे रक्षती पिता, यौवने भ्राता, आणि वार्धक्ये पुत्रान, न स्त्री स्वातंत्र्य अर्हती. बाल्यावस्थेमध्ये मायबापाने तिचा सांभाळ करावा, तारुण्यावस्थेमध्ये पतीने तिचा सांभाळ करावा, आणि वार्धक्यामध्ये